नमस्कार मित्रांनो, आज आहे पौष पौर्णिमा आणि आजपासून चालू होते माशाची यात्रा. टेम्पोमध्ये फक्त आपण हे आणलेत, छोटी छोटी पारडे आहेत म्हशीचे बच्चे ते आणलेत. म्हशाचा बाजार यासाठीच प्रसिद्ध आहे, बैल बाजार आणि सर्व इथे सर्व वस्तू मिळतात. म्हणजे शेतीविषयक आणि शेती संबंधित असतील ती आणि घरामध्ये आपल्याला संसाराला लागतात ती, अशा सगळ्या वस्तू म्हशाच्या बाजारात मिळतात. म्हणून म्हशाची यात्रा फेमस आहे. इकडे मुलांसाठी खेळणी आहे. पुढे जाऊ आपण, पहिलं दर्शन घेऊ, त्याच्यानंतर बघू पुढे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला तो बस स्टँड आहे म्हशाचा आणि बाजूला पार्किंग आहे. तिथपासून बाजार चालू होतोय आणि आता आपण चालतोय ते रस्ता मेन रोडच आहे आणि दोन्ही बाजूला दुकानं आहेत. तर मंडळी, म्हशाच्या यात्रेची परंपरा खूप मोठी आहे, खूप जुनी परंपरा आहे आणि 15 ते 20 दिवस ही यात्रा चालते. आणि यामध्ये आपल्या गावातली लोक पण भरपूर असतात, छोटे मोठे व्यावसायिक आणि महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील पण व्यावसायिक मोठ्या संख्येने इथे येत असतात. आपल्या समोर मंदिर दिसतोय आणि खाऊ गल्ली आहे. या खाऊ गल्लीमधूनच मंदिराकडे जायला रस्ता आहे, बाजूनी पण आहे आणि इथला रस्ता मी नेहमी इथूनच जातो. तर खाऊ गल्ली बघू आपण आणि दर्शनाकडे जाऊ. ही खाऊ गल्ली आहे मंदिराच्या बाहेरची. दरवर्षी इथे हीच दुकानं असतात आणि असं इथे गरम गरम मिठाईचे प्रकार इथे मिळतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हीच दुकानं आहेत. आपण इथे गरम गरम चालू आहे काढायचं इथे. स्वीट मार्ट. मामा कसं आहे, कसं आहे सांगा ना. हे कसं आहे? 60 रुपये पाव. 60 रुपये. आणि हे 60 रुपये, ये 60 रुपये, ये बाकी 70 रुपये. हे गुलाबजाम आहेत ना ते साखरेवाले. आणि हे काय? ये दही वडे आहे. दही वडे आहेत का? दुकान कधीपासून चालू केलं? कालपासून. काल म्हणजे संध्याकाळी दुपारी. हां हो, आजची पौर्णिमा आहे ना. चला पुढे जाऊ. मामाने छोटीशी बाईट दिली आपल्याला. गाड्या पण बाजारामध्ये ते पण आहेत. तर मंडळी, ग्रामस्थ मंडळ भासा यांचं भजन चालू आहे. खूप उत्साही मंडळ आहे, आपल्याला आवाज येतोय ते. ही मंदिराची मागची बाजू आहे आणि मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. समोर नारळ फोडतात लोक, म्हणजे मंदिरामध्ये नाही फोडायचे, इकडे बाहेर फोडायचे. जेणेकरून काय, भरपूर लोक नारळ फोडतात ना, मग मंदिरात पाणी पाणी होऊन जातो तिथे गाभाऱ्यामध्ये. त्याच्यासाठी इकडे स्पेशल जागा बनवली. सर्व लोक इथं नारळ फोडतात. बरं आहे ते. म्हणजे आतमध्ये काय लादी वगैरे स्वच्छ राहते. दर्शन झालं आहे माझं आता आणि आता चालू मी बैल बाजाराकडे. दोन्ही बाजूनी इकडे या साईडला ही दुकानं बघता आपण याचीच आहेत, प्रसादाची आहेत या बाजूला आणि या बाजूला दोन्हीकडे. आज पहिलाच दिवस असल्यामुळे गर्दी तेवढी नाही, ते कमी आहे. व्यवस्थित फिरायला भेटतं म्हणजे कमी गर्दी असेल तर. ही ट्रेंडिंगला असणारी गोष्ट दिसते आपल्याला समोर. जायंट व्हीलचं काम चालू आहे. हा म्हशीचा मेन रोड आहे इकडे आणि इकडे माझ्या मागे हा मेन रोड आहे म्हशाचा. तर हा भरपूर पुढं आपल्याला चालायला पण जागा नसते इकडे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तर दुकानं तर आहेतच. मग थोड्या वेळानंतर इथं मधीत पण दुकानं लागली जातील. बैल बाजाराकडे जाऊ आपण. त्या साईड इकडे बैल बाजार.
जर इथं हातबीत जर लावला तर अपघात होऊ शकतो. मेन रोडला एक तर आहे, इथून डायरेक्ट लाईन दिले हे दुकान आहे ते. थोडीशी ग्रामपंचायतने थोडी व्यवस्थित हे करायला पाहिजे होती. हलगर्जीपणा दिसतो भरपूर. या साईडला इकडे इथं हे लागतात आता जायंट व्हिलनचं काम चालू आहे. अजून तिकडे समोर पण काम चालू आहे. ही गाडी हा समोर हा मोठा कुवा चालू आहे इकडे. अजून बघू शकतो आपण काम चालू आहेत. आत्ताशे आजपासूनच बाजार चालू झाला आहे. हे लोक यायला थोडी उशिरा झाल्यात. बाकीची दुकानं आलेली आहेत. किती पातळ कापतोय बघा. हे कितीला? हां कंदमुली आहे ना हे? बघा बैल चालले बाजारामध्ये. इथून बैल बाजार सुरू झाला आणि त्यांच्यासाठी लागणारी बैलांच्यासाठी घुंगरं काट्या ही सर्व दुकानं इथून चालू झाली. व्यसन कासरा दोन्ही बाजूने दुकानं आहे ती. बैला येतात आत्ताशी, काही आलेली पण आहेत कालपासून परवापासून. पुढे जाऊन त्यावेळी दिसतीलच आपल्याला ती. कसे आहेत अरे हे कसे आलेत? त्यांना पाणी मारावं लागतं का कसं? फ्रेश राहतात कसे काय ते? पाणी वगैरे मारावं लागतं का त्यांना? थोडं पाणी मारायचं. कसं म्हणाला? साधारण पाणी मारायचं 8 दिवसांचं. मासे पकडायचे जाळे पण आहेत इथे बघा. मासा अशी यात्रा घ्यायची तर टोटली गोष्ट भेटते. सर्व काय मिळत नाही असं नाही, सगळं भेटतं इथे. रिकामा जरी घर असेल ना आपलं नवीन, त्याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी आणू शकतो. संसाराच्या, शेतीच्या सर्व गोष्टी, कपड्यांच्या इथं सगळ्या. सुकलेले मासे पण आहेत बघा विकायला. दादा कशात मळे पाय? हा 500 पाहिले का? ते काय मुरे आहेत का काय? कसं बशी? हो बशी कसं बसत? हो घेतला का? कितीला घेतला? 42ला घेतला का? शर्यतींसाठी का? तुम्ही आलेत कुठून? हां कितीला जुगाड कितीला आहे? 1000 रुपये सांगतो. 5-50 रुपये. कुठला लाकूड कुठला आहे? लाकूड सागाचा आहे. शिवण आहे का? आणि बाग पण तुमचेच का? दादा कशा आहेत बागेरे? बागेचे 4 किंमत आहे, कमी होती. किती वारी आहे? 6 बारी आहे. 6 वारी. आणि हे जाळे झाले हे 300 रुपयाला आहे. याच्यात पण कमी होतील. हे पण 300 रुपयाला आहे. 250 रुपये लहान आहेत ना ती. ही मोठी आहेत फुल साईज. याच्यात पण कमी होतील.
मगाशी आपण बघतोय बैल शेतांच्या मध्ये. बैल गरम करायला लावलाय ह्यो. ही जर्सी जनावर आहेत. ते कान मोठे आणि शिंग मोठे असतात. ते ओळखतात लगेच, म्हणजे मला ओळखतात लगेच. तर मित्रांनो, आपल्या समोर आहे ती बैलांची एक दावण आहे आणि त्याच्या बाजूला आपण हे शर्यतींचे गाडे बघतोय. शर्यतींचा क्रेज आता भरपूर आहे, त्यामुळे आता हे गाडे पण मार्केटमध्ये आहेत. आपल्या समोर तिथे व्यवहार चालू आहे. ते किंमत करतात बैलाची, बार्गेनिंग करावी लागते भरपूर. मशाचा जो मेन रोड आहे, जो बाजार आहे, तिथपासून आता आपण आतमध्ये आहोत की शेतामध्ये आलो इकडे, जिथे बैल बाजार भरतोय. आणि तिथे सर्व बैल विक्रेते आणि बैल घेणारे सर्व लोक तिथे असतात आणि काही मालावरती दावणी बांधलेल्या असतात. तिथे बैलांचा व्यवहार होतो. भेटलेत आणि आपले सर काय त्यांना प्रश्न विचारतात, हा आपण पण कॅप्चर करूया त्यांच्या ब्लॉग आपला एकत्र होईल. सर बोला. दादा कुठून आले तुम्ही? किती बैल आणली होती? 15 आणली होती का? आता किती राहिलेत? 7 आहेत का? बाजार कसा आहे मशाचा, म्हणजे कडक आहे का? कोणी वापरायला नाही तयार हो. आणि एक नंबर नुकसानी शेतकऱ्यांना. त्याच्यामुळे निवड टोटल द्यायला लागेल जाणार. असंच राहिलं ठीक आहे. त्या किमती कशा आहेत सांगा ना यांच्या, तिथपासून सांगा त्या बैला. याची 40,000 रुपये, हां. याच्यात 30,000, याचं सांगतो 70,000, याचं सांगतो 50,000 रुपये, याचं सांगतो 1,00,000 रुपये. 1,00,000 आहे दोन्ही का? हा दोन्ही जोडीचं 1,00,000 रुपये. त्यांना बैल घ्यायचे, ते बैल किती दाती आहेत ते चेक करतायत आणि बैलाचे पाय, शेपूट कसं आहे ते सर्व चेक करून घेतात, जेणेकरून त्यांना अंदाज येतो की बैल कसा आहे, तो बैलाची गुणवत्ता त्याच्यावरून ते ठरवतात आणि ती 100% खरी असते. आपल्या समोरचे 2 बांडे बैल बघा, हे एकाच गोठ्यातले आहेत. अशी एकसारखी जनावरं सेम टू सेम भरपूर आहेत, तुम्हाला दाखवील पुढे पण मी. बघा हे 2 काळे, हे 2 बांडे, भरपूर आहेत अशी जनावरं आता ह्या वर्षी. तर हे बैलाची किंमत ठरवतात. त्यांनी पहिले पैसे घेतले बघा हातामध्ये आणि आता त्यांच्या व्यवहाराला सुरुवात होईल. तर ते पैसे असं बोलत नाही आहेत. हे बघा आता त्यांनी टॉवेल टाकतात, टॉवेल नाही तर मग त्यांनी आता टी शर्टमध्ये हात टाकले आणि मग ते बोटं पकडतात, 1 पेर 2 पेर, त्याच्यावरून त्यांचे ते पैसे ठरतात, किती किंमत ठरते ती मला पण नाही कळत आहे, सगळ्यांनाच ते माहिती आहे. तो घेतला का? तो बैला का दोन्ही? 7219 किंमत सांग पाहिजे. 7219. बैलाची विक्री झाल्यानंतर एका बैलाच्या 250 रुपये असा दाखला बनवला जातो. जोडी असेल तर 500 रुपये. सगळीकडे बैलच बैल आहे. मामा जेवण बनवता? समोर आपल्या म्हशींची दावण आहे, ते मालरान आहे, त्याच्यावरती मस्तपैकी एक त्यांनी नेट बांधून सावली केले आणि तिथे एक दावण बांधलेली आहे म्हशींची. बाजूला शेतामध्ये पण होत्या म्हशी. टाकून घ्या, खाली जाईल. असं आहे का? हा, मग खाली उतरते.
म्हणजे जे कानाला बिल्ला लावून देतात का हा लगेच तिथे लगेच बॅच किती 3 आणले का तुम्ही 4 5 कपलाय. हाय का अरे बाबा ये अरे बस काय. तर मंडळी आपल्या समोर हे दिसतात काली बांडी जनावरं भरपूर आहेत अशा प्रकारचे बैल एकसारखे आपल्या समोर ते बघा ते पण तिथे दिसतात एकसारखे. तर आता जिथे व्यवहार होतो ना ज्या शेतामध्ये असेल किंवा मालरानावर त्या जागेचा मालक असतो ना त्यांनी ग्रामपंचायतला पैसे भरलेले असतात आणि मग जो दाखला बनतो ना 250 रुपयाचा तो पैसे त्याला मिळतात. आता समोर बघा मस्तपैकी बैल एकदम सुंदर बैल ज्याला आपण म्हणू शकतो एकदम स्वच्छ दिसतोय तो आणि शांतपणे चेहऱ्यावरून त्याच्या दिसतो एकदम शांत बैल. पुन्हा एकदा आपल्याला एक दावण दिसते त्याच्यामध्ये पण सेम टू सेम आहेत सर्व बैल. हे बघा पहिले 2 त्याच्यानंतरचे 2 त्याच्यानंतरचे 2 सर्व बैल एका गोठ्यातले आहेत आणि इथं समोर व्यवहार चालू आहे बघा. यांचा व्यवहार जवळजवळ 10-15 मिनिटे चालला होता आणि भरपूर जोरजोरात आवाज होता. आता बघा झाला व्यवहार झाल्यानंतरचा बैलाच्या पाठीवरती हात मारतात आणि व्यवहार झाला. तर भरपूर लोक जमली होती व्यवहार बघायला. आजचा वातावरण ढगाळ आहे आणि बैल कसे शांतपणे बसलेत आपण बघू शकतो. समोर त्यांचे मालक आहेत जे बिराड आहे त्याच्यामध्ये सावली करून बसलेत. पुन्हा एकदा आपल्याला काली बांडी जनावरं सेम टू सेम दिसतात आणि बाजूला इथं ताई जेवण बनवते तिथं चूल दिसते आपल्याला. सगळीकडे लोक बिराडावरती असं जेवण बनवतात. हे बघा एक व्यवहार झाला मामाने पूर्ण पैसे देऊन टाकले त्यांना आणि समोर तो एक मुलगा आहे दाखला बनवणारा ज्याचं शेत आहे त्याने कामाला ठेवलेला मुलगा असतो तो. आणि हाच तो लाल बैल आहे जो आता विक्री झाला आहे आणि ज्याने घेतला आहे ते त्याला गुलाल लावत आहेत. आपल्या समोर हा बैल आहे मस्तपैकी सजवलेला आहे. जोडी आहे ती बाजूला पण एक बैल आहे त्याला पण मस्त सजवला आहे. सजवल्यामुळे जनावर एकदम चांगली दिसतात. समोर एक छोटी दिसते आपल्याला पोटाची खळगी भरण्यासाठी तारेवरची कसरत चालू आहे तिची. म्हणजे म्हशामध्ये असे भरपूर लोक आहेत जे काही व्यावसायिक आहेत आणि पोटाची खळगी भरण्यासाठी असे तारेवरची कसरत करणारी पण बरीच लोक आहेत. तरी म्हशाची यात्रा ही सगळ्यांच्यासाठी एक उपजीविकेचं साधन पण आहे. इथं एक दादा जेवण बनवतोय. दुपारचा टाईम झाला आता आणि दादानी जेवण बनवायला घेतलं. मी बैल बाजार फिरत असताना मला समोर दिसला जय सराई. माझा खूप चांगला विद्यार्थी आहे तो. त्याचं जेरी ब्लॉग 03 असं यूट्यूब चॅनल आहे. आता त्याला माहिती नाही की मी पण मार्केटमध्ये आहे म्हणजे येणार होतो त्याला माहिती आहे पण त्याला त्याच्या समोर जाऊ आणि त्याला भेटू आणि बघू त्याची काय प्रतिक्रिया आहे ती. अरे काय आमचे सर आले. तुला मी 5 मिनिटं 2 मिनिटं कव्हर केला तुला मी तिकडे. आपले कॉलेजचे सर आहेत एकदम आमचे जवळचे सर आहेत आणि त्यांनी पण ब्लॉगिंग स्टार्ट केले. ते मला बोललेले येणार आहेत पण ते लवकर पण आम्ही भेटलो. लवकर आलो मी थोडं. हा लवकर आलो. तुला फोन केला होता मी पण त्यावेळी तू बाईकवर असेल. नाही, मग बाबा बोललेत की दोन्ही म्हणजे जोडी आधी ₹1,00,000 बोललात ना. काय मस्त आहे. तर मंडळी म्हशाच्या जत्रेमध्ये मला भेटला जेरी. हा बघा जेरी सोबत आहे दादा. मी बैल बाजार फिरत होतो त्यावेळी मला जेरी भेटला. एका तो काकाची मुलाखत घेत होता तर त्यावेळेस मला जेरी दिसला. आता आम्ही सोबत फिरतोय. आता आम्ही सर आणि आम्ही एकत्र ब्लॉगिंग करतोय. मस्त डुओ चालू आहे आमचा सर्वांच्या. पुढे बघू आपण आता. भरपूर इकडे धूळ भरपूर आहे आणि जनावरं पण भरपूर आहे. त्यामध्ये गावठी जनावरं भरपूर आहेत काय जेरी. गावठी जनावरं आहेत आणि बाजार थोडा नरम आहे. मी विचारलं भरपूर जणांना तर ते सांगितलं आम्हाला की बाजार मंद आहे भरपूर. जर कोणाला घ्यायचं असतील तर लवकर या आणि मिळतील म्हणजे हो लवकर या. तेव्हा सर्व सांगतात बाजार लवकरच संपणार आहे कारण की बाजार मंद असल्यामुळे काही लोक जास्त थांबणार नाहीत. तर कोणाला घ्यायचे असतील बैलगाडीला याला तर
मिळतील, स्वस्त मिळतील काय जेरी. स्वस्त आहे. त्या भाव जरा